क्रीडा क्षेत्रातून मोठी बातमी. टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये एंट्री. वेस्ट इंडिजचा 5 विकेट्सनं पराभव करण्यात आला आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात कोलकात्यात झालेल्या शेवटच्या सुपर 8 सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजवर 5 विकेट्सनं विजय मिळवला आहे. यासह टीम इंडियानं सेमी फायनलमध्ये एंट्री मिळवली आहे. टीम इंडिया आता 5 मार्चला इंग्लंड विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर सेमी फायनल सामना खेळेल. टीम इंडियाला विजयासाठी 196 धावांचं आव्हान मिळालेलं होतं. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमर काणे. अमर, यावेळी भारताकडून वेस्ट इंडिजचा दारुण पराभव करण्यात आलेला आहे. खरं तर आव्हानात्मक स्कोअर होता, तरी भारतीय संघाने यशस्वी पाठलाग करत हा विजय मिळवला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या विजयाचा शिल्पकार ठरलाय तो संजू सॅमसन. खरं तर 2 मॅच पूर्वी तो टीम मध्ये राहील की नाही राहील अशी परिस्थिती होती, पण भारतीय टीमने त्याच्यावर विश्वास दाखवला. चेन्नईमध्ये तो चांगला खेळला होता आणि त्यानंतर आजची त्याची इनिंग ही त्याच्या लाईफ मधली टर्निंग पॉइंट ठरेल अशी इनिंग होती आणि अक्षरशः त्यांनी एक हाती हा संपूर्ण विजय मिळवून दिलाय. एकीकडे भारतीय फलंदाज आउट होत होते, पण संजू एका बाजूने खंबीरपणे उभा होता, किंबहुना उभा न राहता त्यांनी वेस्ट इंडिजच्या बॉलर्स विरुद्ध अतिशय जबरदस्त अशी फलंदाजी केली आणि नॉट आउट 97 रन काढताना भारताला असा नेत्रदीपक असा हा विजय मिळवून दिला. आणि भारतीय संघ आता सेमी फायनलमध्ये वर्ल्ड कपच्या दाखल झाला आहे आणि इंग्लंड विरुद्ध आता सेमीफायनलची लढत होणार भारतीय संघाची.